नमस्कार मित्रांनो, राज पाटील मराठी युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत. बघा, आज आपण अशा स्टॉक बद्दल डिस्कस करणार आहोत की जे की आपल्याला स्टॉक, फंडामेंटल स्टॉक आणि कंपनी चांगल्या पद्धतीने रिझल्ट देते आणि कंपनी चांगल्या पद्धतीने ग्रो करते अशा कंपनीमध्ये आपल्याला काय करायचंय, तर अशा कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची. मग आता इन्व्हेस्टमेंट करायची म्हटल्याच्या नंतर आपल्याला सर्वच गोष्टी आपल्याला येत नाहीत किंवा सर्वच गोष्टी आपल्याला माहिती नाहीत. तर त्यासाठी काय करायचं, आपल्याला कुणाचंही सजग न घेता, कुणाच्याही भरोश्यावर न राहता आपल्याला स्वतःलाही सुद्धा काही गोष्टी जमल्या पाहिजेत. तर त्यासाठी आपण इन्व्हेस्टमेंट करताना, कुठलीही कंपनी निवडताना आपण स्वतः त्या कंपन्याबद्दल थोडीशी सखोल माहिती घेणं खूप गरजेची असते. त्या स्टॉक बद्दल, त्या कंपनी बद्दल माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. तरच अशा कंपन्यांमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. अन्यथा काय काय होईल, आपण जर उलकच आलतं भलतं कुणाच तरी युट्यूबवरून, कुणाच्या तरी सांगण्यावरून जर आपण कुठल्या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असेल, तर ती कदाचित पुढे चालून आपल्याला ती कंपनी धोका देऊ शकते, आपली इन्व्हेस्टमेंट मायनस सुद्धा करू शकते. तर आपल्याला सतर्क करायचंय. आपल्याला अशा कंपन्यांसोबत जायचंय की ज्या कंपन्यांचं फंडामेंटल चांगल्या पद्धतीचं आहे आणि गेल्या मागे काही 5 वर्षापासून, 3 वर्षापासून त्या सातत्याने कंपन्या आपला सेल चांगल्या पद्धतीने ग्रो करताना दिसते. त्यांच्यामध्ये प्रॉफिटमध्ये पण सुद्धा आपल्याला ग्रोथ दिसून येते आणि फ्युचर बघितलं तर त्या कंपनीमध्ये अजून सुद्धा पुढे चांगल्या पद्धतीने त्या कंपनी ग्रो करतील. त्यांचा बिझनेस पण आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. अशा कंपन्यांवर थोडीशी फोकस ठेवायचंय, थोडीशी लक्ष ठेवून काळजीपूर्वक इन्व्हेस्टमेंट करू शकतो. पण मला तरी वाटते कुणाच्या सांगण्यावरून सजग केल्याच्या नंतर आपण इन्व्हेस्टमेंट करू नये. आपल्याला स्वतः त्या गोष्टी शिकणं खूप गरजेचं आहे. आणि हे चॅनल आपलं जे आहे, तर स्टॉक मार्केट बद्दल तुम्हाला मी एक इन्व्हेस्टर आहे आणि इन्व्हेस्टमेंट आपली कशा पद्धतीनं करावी. बघा, मी कुठल्याच माझ्या चॅनलवर कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, कुठल्या कंपनीमध्ये सेल करा किंवा बाय करा असा मी सल्ला दिला जात नाही किंवा मी देतही नाही असा सल्ला. कारण की जे आपल्या अनमोलाची, कष्टाची आणि घामाची जी मेहनत केलेली जी कॅपिटल असते, जे पैसा असतो, तर आपण जर अशा पद्धतीनं माझ्या सांगण्यावरून जर तुम्ही जर ते स्टॉक बाय करत असाल किंवा सेल करत असाल आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला फायदा झाला तर ठीक, जर नुकसान झाली तर त्यासाठी मी तुमचा बळी ठरू शकतो. तर हे मला नको आहे आणि हे असं करून मला काही फायदा होणार नाही. तर ते मला एक कळून चुकलं की 10 जणांचं ऐकायचं आणि त्याच्यामधून आपला स्वतःचा डिसिजन घ्यायचा. एक आपली जुनी एक मन आहे की ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. तसं खूप जणांचं शिकून घ्यायचं, खूप जणांकडून शिकून घ्यायचं आणि स्वतःच्या आपल्या मार्गदर्शनातून आपण स्वतः कशा पद्धतीनं फॉलो करतो कंपन्या, याच्यामधून शिकल्याच्या नंतर आपण स्वतःला जी कंपनी आवडते, ज्या कंपनीमध्ये खरोखर चांगला बेस आहे, ती कंपनी पण चांगली आहे, बिझनेस पण चांगला आहे, अशाच कंपनीवर आपल्याला विश्वास ठेवायचा आणि इन्व्हेस्टमेंट करायची, तेही स्वतःच्या कॉन्फिडन्स. मित्रांनो, काय असतं माहितीये का, कुणाच्या तरी सांगण्यावरून जर आपण कुठल्या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर ते कदाचित आपली फेल सुद्धा जाऊ शकते. पण आपण स्वतःच्या हिमतीवर किंवा स्वतःच्या कॉन्फिडन्सने जर आपण कुठल्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर नक्कीच आपल्याला त्याचा बेनिफिट मिळू शकतो आणि आपल्याला त्याचा चांगला परतावा सुद्धा फ्युचरमध्ये मिळू शकतो. तर त्यासाठी म्हणजे आपल्याला जर योग्य जर झालं तर चांगलंच आहे, अयोग्य जर झालं तर आपण त्याच्यामधून शिकू शकतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच, स्वतः जर फंडामेंटल रिसर्च करून जर आपण कुठल्या कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली तर काय होईल, रिझल्ट जर चांगला आला किंवा चांगला पर्सेंटेज मिळाला तर आपला फायदा होणारच. पण जर कुठली कंपनी जर खालच्या दिशेने गेली किंवा मायनस जाताना दिसत आली तर नक्कीच त्या कंपनीमध्ये आपण डबल रिसर्च करू शकतो. आपल्याला कळून चुकते की आपण कुठं गलती केली, आता परत गलती अशी करायची नाही. तर त्यामुळे आपल्याला स्वतःला रिसर्च करणं गरजेचं आहे. याच उद्देशानं हे माझं युट्यूब चॅनल आहे. बऱ्याच दिवसापासून थोडे व्हिडिओ येणं कमी झाले होते कारण की माझा थोडासा व्याप असल्यामुळे माझी खूप इच्छा आहे तुम्हाला चांगल्या स्टॉक बद्दल शिकवण्याची खूप इच्छा आहे माझी, कारण की मी खूप वेळ दिलेला आहे मार्केटला. तर असं मलाही वाटतंय, जसं मी मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने टिकून आहे असं मलाही वाटतंय आपले मराठी माणसं कुठंतरी पुढे जावेत या उद्देशानं मी मार्केटमध्ये काम करतो आणि कुठंतरी आपल्यापासून कुणाच तरी भलं व्हावं याच उद्देशाने हे चॅनल चालू केलेलं आहे. परंतु माझा थोडासा व्याप असल्यामुळं, माझे व्यवसाय आहेत 2-3, त्याच्यामुळे मला तुम्हाला वारंवार व्हिडिओ अपलोड करता येत नाहीत, थोडेसे वेळेवर अपडेट देता येत नाही. पण मी आता बरेच
कामं थोडे सिस्टमॅटिक करणार आहे आणि तुमच्यापर्यंत अपडेट देत राहीन, तर तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो करा. हे राज पाटील मराठी चॅनल आहे. तुमच्या जवळच्या नातेवाईकाला, जवळच्या मित्रमैत्रिणीला, जे कुणाला तुम्हाला असं वाटतंय की माझं चांगलं झालं आणि कुणाला तरी आणखीन चांगलं व्हावं, कुणातरी शिकावं, 2 शब्द शिकावं. शिकण्याला पैसा लागत नाही मित्रांनो, फ्रीमध्ये व्हिडिओ असतात, तर शिकलं पाहिजेत. आपल्याला फ्युचरमध्ये आपल्यासाठी खूप चांगल्या पद्धतीचा रिझल्ट येऊ शकतो. तर बघा, जास्त वेळ न घेता आपण कुठल्या तरी स्टॉक मध्ये आपण बघूत. आता काय होतं, नेमकं नवीन असतात काहीतरी, आता त्याला काय करायचं काही कळत नाही. स्टॉक मार्केट आहे, खूप आहे, पैसा आहे, खूप पैसा आहे, पण नेमकं ऍक्च्युली करायचं कसं, नेमकं स्टॉक शोधायचे कसे, कंपन्या शोधायच्या कशा आणि त्या कंपन्यांमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने करायची हेच नेमकं कळत नाही. तर त्यासाठी काय करायचं, सर्वात प्रथम आपल्याला काय करायचं, आता कुणाचाही सजग न करता, बरोबर आहे, आता आपण नवीनच आहोत, आपल्याला काहीच माहित नाही अजून, तर आपल्या मोबाईलमध्ये जे गुगल क्रोम असतं त्याच्यावरती जायचं आणि त्याच्यावरती सर्च बार मध्ये आपण कुठल्याही कंपनीबद्दल आपण डिस्कस करू शकतो. कुठलीही कंपनी आपल्याला, फॉर एक्झाम्पल रिलायन्स असो की टाटा मोटर असो की HDFC बँक असो, SBI बँक, कुठलीही जी तुम्हाला योग्य वाटते ती बँक हे करायची, काय करायची तर सर्च करायची. फॉर एक्झाम्पल मी एखादी कुठली तरी हे घेतो, कंपनी घेतो, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. आता मी जवळपास एक घेतो, इथोस. हे बघा, मी एक इथोस नावाची कंपनी सर्च केली. कशावर, तर आपल्या गुगलवर, बरोबर आहे. आता गुगलवर सर्च केली इथोस शेअर प्राइस, काय करायचं, इथोस शेअर प्राइस सर्च केल्याच्या नंतर आपल्याला त्या चार्ट वरती आपल्याला कंपनी आणते, बरोबर आहे. इथं काय दाखवलेलं आहे, एका दिवसाचा चार्ट कशा पद्धतीने फॉलो होतो, 5 दिवसांमध्ये कशा पद्धतीने कंपनी फॉलो होते, एका महिन्यामध्ये कशा पद्धतीने कंपनीचा आपल्याला काय दिसतो, ग्राफ दिसतो, हे दाखवते आपल्याला. आता एका महिन्यामध्ये कंपनीने आपल्याला जवळपास 2.5% आसपास आपल्याला रिटर्न दिले. मागील 6 महिन्याचं जर रिटर्न जर बघितलं, आपल्याला 25% पर्यंत काय कंपनीने रिटर्न दिलेलं आहे, बरोबर आहे. आता थोडंसं मॅक्स मध्ये जर बघितलं तर मार्केटला कंपनी येऊन जास्त दिवस नाही झालेले. मार्केटला कंपनी येऊन 3 जून 2022 कंपनी मार्केटला लिस्ट झाली. तेव्हापासून जर बघितलं तर आतापासून बघू शकतो आपण 25 पर्यंत, म्हणजे 22, 23, 24, 25 3 वर्षामध्ये कंपनी आपल्याला जवळपास 283% दिले, बरोबर. आता हे एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दाखवतोय कंपनी. आता इथं आपण काय करायचं, तर इथं स्क्रीनरवर जायचं, म्हणजे या कंपनीचं आपल्याला काय बघायचं, तर आता कंपनीचं फंडामेंटल थोडंसं बारकाईने आपण बघू शकतो. तर इथं स्क्रीनर हे एक सॉफ्टवेअर, हे एक ऍप चांगल्या पद्धतीचं आहे, तर तुम्ही हे सॉफ्टवेअर युज करू शकता, बरोबर आहे. कशासाठी, तर आपल्याला चार्ट मध्ये दाखवायचं आणि कंपनीचं फंडामेंटल चेक करण्यासाठी. चांगला स्टॉक आपल्याला कसा निवडायचा हे आपल्याला या स्क्रीनवरून कळतं. याच्यामध्ये वेगवेगळे फिल्टर दिलेले आहेत. कुठल्याही कंपनीचं आपल्याला जर, फॉर एक्झाम्पल, आपल्याला जर एखाद्या कंपनीचं मार्केट कॅप जर कमी, मार्केट कॅप वाली कंपनी जर बघायची असेल, तेही फिल्टर करून आपल्याला याच्यामध्ये दिसू शकते. कुठल्या कंपनीमध्ये कशा पद्धतीचे इन्व्हेस्टर आहेत ते आपल्याला याच्यामध्ये चांगलं सजग केलं जातं. कुठल्या याच्यात, तर स्क्रीनर मध्ये, बरोबर आहे. तर चांगलं हे स्क्रीनर हे आपण यूज करू शकतो, असं माझं काही प्रश्न नाही, पण मी एक सांगू शकतो की मी हेच ऍप वापरतो. स्क्रीनर चांगलं बेस्ट एकदम आणि समजेल अशा पद्धतीचं आपल्याला दिसते. आता इथं बघितलं तर मार्केट कॅप म्हणजे काय, की नेमकी कंपनी, मार्केट कॅप पासून आपण काय ओळखू शकतो की कंपनी किती मोठी आहे, कंपनी किती मोठ्या प्रमाणात हे आपल्याला हे दिसू शकते इथं, बरोबर आहे. आता आपल्याला आपल्या लक्षात आलं असेल मार्केट कॅप म्हणजे काय, की कंपनीचं व्हॅल्युएशन बघू शकतो आपण की कंपनी किती मोठी आहे किंवा छोटी आहे, हे आपल्याला कशावरून कळतंय, तर या कंपनीच्या मार्केट कॅपवरून आपल्याला कळतं. म्हणजे मार्केट कॅप किती आहे कंपनीचं, या 7,407, म्हणजेच एक स्मॉल कॅप कंपनी म्हटलं तरी चालते. एकदम मायक्रो कॅप बी नाही आणि मीडियम बी नाही आणि लार्ज बी नाही, तर एक स्मॉल मध्ये, म्हणजे साध्यामध्ये, एकदम मिडियम मध्ये. जवळपास 10,000 करोडच्या आतली कंपनी म्हणजे स्मॉल कॅप कंपनी आणि 1,000च्या आतली म्हणजे मायक्रो कॅप कंपनी. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला मिड कॅप, लार्ज कॅप, त्याच्यानंतर आपल्याला मोठमोठ्या कंपन्या अशा दिसतात ज्या कंपन्याचं की मार्केट कॅप जास्त आहे. मग आता ह्या कंपनीचं मार्केट कॅप 7,000 करोड आहे, बरोबर आहे. म्हणजे एक स्मॉल कॅप कंपनी आहे. म्हणजेच आपल्याला या कंपनीला अजून एक 7,000 मार्केट कॅप आहे, या कंपनीला 8,000 होणं आहे, 10 होणं आहे, 15, 20, 50, 1 लाख, 2 लाख, 3 लाख. जेव्हा मार्केट कॅप कंपनीचं असं प्रमाणात वाढत जाईल तेव्हा आपला पण रिटर्न चांगल्या पद्धतीने आपल्याला वाढताना दिसू शकतो.
आता करंट प्राइस बघू शकतो आपण. आता करंट प्राइस म्हणजे काय, आता सध्याची मार्केटची सध्याची प्राइस काय चालू आहे, म्हणजे या स्टॉक मधल्या, बरोबर आहे, या स्टॉकची काय सध्याची प्राइस चालू आहे की 2768 रुपये सध्याची स्टॉकची लाईव्ह मध्ये आपल्याला दिसते, इतकी चालू आहे. आता हाय आणि लो, कंपनी आतापर्यंत हा स्टॉक आतापर्यंत 3405 रुपयावर हाय मध्ये मारला होता, बरोबर आहे, हाय केला होता ना, आणि लो म्हणजे 1897. आता स्टॉकचा पी जर बघितलं तर पी कशावरून आपल्याला कळू शकतं की त्या सेक्टरमध्ये आपल्याला आता सध्याची इन्व्हेस्टमेंट करायची तर कुठल्या सेक्टरची कंपनी आहे, कुठल्या सेक्टरमध्ये कंपनी येते, बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येतं, आपल्याला कळते अंदाज आहे की आपल्याला ही जर कंपनी आपल्याला आता इन्व्हेस्टमेंट करायची तर या पी वरून अंदाज कळतो 76 पी, बरोबर आहे. तर ते आपल्या याच्यावर कळते ते आपल्याला की कुणा सेक्टर मधली कंपनी, त्याच्यावरून आपण ते पी ठरू शकतो की पी आपल्याला कंपनीमध्ये जर इन्व्हेस्टमेंट करायची तर आपल्याला सध्या हा स्टॉक स्वस्तामध्ये पडतो की आपल्याला सध्या हा स्टॉक महागात पडतो, हे आपण त्याच्यावरून ठरवू शकतो. आता कंपनीचा आरओसी आणि कंपनीचा आरओई बघा, सर्वसाधारणतः 20% आसपास आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने असं गृहीत ठरल्या जाते की 20% जर असेल तर बेस्ट अँड गुड, बरोबर आहे. तर जवळपास आपल्याला हे 10% वरती म्हणजे आपल्याला मीडियम मध्ये आपल्याला आरओसी कंपनीचा आणि आरओई कंपनीचा आपल्याला दोन्ही प्रमाणात दिसतो. आता इथं काय समरी झालाय, त्यानंतर चार्ट. आता कंपनीचा चार्ट वर बघू शकतो. आता या कंपनीच्या चार्ट वर तुम्हाला नवीन जर कोणी असेल तर नवीन यांना काही करणार नाही, तर त्यासाठी आपण सर्च काय केलेलं, गुगलवर अगोदरच सर्च केलेला आपण चार्ट अगोदरच बघितलेला आहे. आता अनालिसिस बघू शकतो प्रत्येक याचं. आता आपल्याला काय बघायचं महत्वाचं, तर आपल्याला बघायचं क्वार्टरली, म्हणजे जे 3-3 महिन्याला जे कंपनीचे रिझल्ट येतात अशी कंपन्या किंवा असे रिझल्ट. आता हे आता क्वार्टरली 3 महिन्याच्या नंतर आपल्याला जे रिझल्ट येतात तर ते आपल्या समोर आता ते रिझल्ट आहेत. तर मार्च 2022 चा रिझल्ट आपल्या समोर आहे. त्यानंतर 174, 178 असा करता करता आता आपल्याला मार्च 2025 चा रिझल्ट आपल्या समोर दिसतो. किती आहे तर 311 करोड. आता इथे सुरुवातीला किती होता, 159 करोड. 159 करोडून कंपनीने सेल मध्ये ग्रोथ दिलेली आहे 311, म्हणजे आता 159 वरून 311 वर, म्हणजेच आपल्याला काय माहिती की कंपनी आपल्याला या सेल मध्ये कंपनी ग्रो करताना दिसते, असं आपण बघायचं. आता नेट प्रॉफिट वर बघू शकतो. 2 गोष्टी महत्वाच्या आहेत तिथं बघणं. आता याच्यात भरपूर पॉइंट आहेत, भरपूर सांगण्यासारखं काय आहे की प्रॉफिट बिफोर टॅक्स म्हणजे काय, टॅक्स म्हणजे काय, त्यानंतर एईपीएस म्हणजे काय, ते सगळ्या गोष्टी आहेत. पण एकाच व्हिडिओमध्ये सर्व गोष्टी कव्हर होणं शक्य नाही, तर त्यासाठी आपण थोडं थोडं बघू शकतो. हे क्वार्टरली रिझल्ट झाला. आता इयरली, प्रत्येक वर्षाला कंपनी कशा पद्धतीनं सेल करते. आता इथं बघितलं तर आपल्याला मार्च 2019, मार्च 2020, 21, 22, 23, 24, 25. आता मार्च मध्ये डायरेक्ट वर्षाला. आता सुरुवातीला 19 मध्ये 444, 458 इथं कमी झालं. आता बघा, आता कुठली कंपनी काय थोडीशी अपडाऊन होत असते, तर त्यामुळे ग्राफ पण आपल्याला खाली वर जाताना दिसतो. तर अशा कंपनीच्या याच्यामध्ये आपल्याला संधी असते. जर थोडं ग्राफ खाली आला आणि नंबर जर चांगले आले तर इथे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी थोडा आपल्याला प्लस पॉईंट सुद्धा मिळू शकतो. त्यानंतर 577, 700, 999 आणि 1252. बघा आता किती जंप घेतलेला आपल्याला दिसतो कंपनीला. चांगल्या पद्धतीने कंपनी जंप घेतले, म्हणजेच आपण ठरवू शकतो. बघा 19 ला किती होता कंपनीचा सेल, 444, आणि आता 1252, किती 25 मध्ये, म्हणजे कंपनीच्या 5-6 वर्षांमध्ये चांगल्या पद्धतीने ग्रोथ आपल्याला सेल मध्ये दिसते. आता नेट प्रॉफिट बघू शकतो. सुरुवातीला काय होतं 13 करोड, त्यानंतर मायनस गेली कंपनी एकदम, -1, त्यानंतर 5 करोड, 23, 60, 83 आणि 96. आता बघा 13 जेव्हा 1 वर आली ना, तेव्हा असं नाही समजायचं की कंपनी आता मायनस गेली, याचा अर्थ कंपनी खराब झाली. तर इथं कुणा बाहेर जर कंपनीचे गेले असाल तर इथून आता आपल्याला नुकसान सुद्धा होऊ शकते. पण इथून बघितलं तर 5 करोडून 23, 60 आणि 83 आणि 96 खूप चांगल्या पद्धतीनं कंपनी आपल्याला जंप घेताना दिसते. आता सीएजीआर पण आपण बघू शकतो. थोडंसं आपल्याला या मागील एका वर्षामध्ये 10% आम्हाला मायनस दिसतो. आता एक महत्वाचा पॉईंट असते कंपनीमध्ये की कंपनी सेल केल्याच्या नंतर, कंपनी प्रॉफिट केल्याच्या नंतर त्यांच्याकडे रिझर्व्ह म्हणजे त्यांच्या कॅश फ्लो त्यांच्याकडे किती अवेलेबल आहे. आणि कंपनीवर सर्वात महत्वाचा इफेक्ट कशावर पडतो तर आपल्या कर्जावर, बरोबर आहे. कंपनीवर जर कुठल्या कंपनीवर जर जास्त प्रमाणात जर कर्ज असेल तर ती कंपनी नक्कीच आपल्याला काय करताना दिसते, सेल मध्ये आपल्याला घसरण दिसते, त्याच्या प्रॉफिट मध्ये घसरण दिसते, बरोबर आहे.
तर कंपनीवर, कुठल्याही कंपनीवर कर्ज कमीच असणं म्हणजेच प्रॉफिटेबल कंपनी आपण ठरवू शकतो. आता बॉरोविंग कंपनी जर कर्ज जर बघितलं तर आपल्याला 289 करोड इतकं कर्ज आहे. पण त्याच्या अगेन जर बघितलं तर आपल्याला यांच्याकडे रिझर्व्ह कॅश रिझर्व्ह किती आहे यांच्याकडे, तर 958 करोड इतका आपल्याला यांच्याकडे रिझर्व्ह दिसतो. म्हणजे त्यांच्या खिशात किती आहेत, 958 करोड आहेत आणि त्यांना देणं किती आहे, तर 289 करोड देणे. म्हणजेच त्याच्या तुलनेत जर विचार केला तर रिझर्व्ह पेक्षा आपल्याला कर्ज कमी दिसतं आणि हेच पॉइंट असणं गरजेचं आहे. कधी पण रिझर्व्ह पेक्षा काय कमी असणं गरजेचं आहे, तर कर्ज. नाहीतर कसं होऊन जाते, उलट होऊन जाते. रिझर्व्ह जर कमी असला, कर्ज जर जास्त असलं तर ती कंपनी प्रॉफिटेबल ठरू शकत नाही, तिचा रिटर्न चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकणार नाही. हे पण आपल्याला प्लस मध्ये पॉईंट असणं गरजेचं आहे. आता इन्व्हेस्टर मध्ये काय येतं की प्रमोटर म्हणजे कोण, तर स्वतः मालक, या कंपनीचा मालक कोण आहे, त्याची कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे का. आता स्वतःची एखादी दुकानदारी, बरोबर आहे, आता त्या मालकाचं नुसतं त्या मालकानं स्वतः पण इन्व्हेस्टमेंट केली का त्या दुकानामध्ये, का उगाच दुसऱ्याकडून व्याजाने पैसा घेतला किंवा कोणा बँकेकडून घेतला आणि दुकानदारी चालू केली, बरोबर आहे, तर त्याला फारसा असा काही फरक पडणार नाही. तर त्यासाठी काय आहे, तर दुकानदारी म्हणजे स्वतःची, म्हणजे मालमत्ता स्वतःची. प्रमोटर म्हणजे कोण, कंपनीचा मालक, त्यांनी स्वतः इन्व्हेस्टमेंट किती केलेली आहे, 50%. फॉरेन इन्व्हेस्टर म्हणजे बाहेरच्या लोकांनी, बाहेर देशातल्या लोकांनी 12.93% म्हणजे जवळपास 13% इतकी बाहेरच्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली. आणि डीआयएस म्हणजे कोण, आपल्या देशामधले, जसं की आपल्याला म्युच्युअल फंड वगैरे असे जे मोठमोठे फंड असतात त्यांनी सुद्धा या कंपनीमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट केली दिसती, 18.48%. बघा, जवळपास 50%. प्रमोटरची होल्डिंग, फॉरेन इन्व्हेस्टर जवळपास 13% आणि त्यानंतर डोमेस्टिक इन्व्हेस्टर जवळपास 18.5% इतकी आपल्याला इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीची या कंपनीमध्ये दिसते. आणि पब्लिककडे बघितलं तर पब्लिकमध्ये कोण येतं, 18% आहे. पब्लिकमध्ये कोण, तुम्ही आम्ही, रिटेलर, बरोबर आहे, जे की आपल्याला अधुरं ज्ञान असतं, आपल्याला जास्त कंपनीबद्दल आपल्याला सखोल अशी माहिती आपल्याकडे अवेलेबल नसते किंवा आपण तेवढी काढूही शकत नाही किंवा आपल्याला त्याच्याबद्दल कोणी सांगतही सुद्धा नाही. आता प्रमोटरला तर माहिती आहे, खुद त्याची कंपनी आहे, त्याच्या कशा पद्धतीने ते काम करणार, कंपनीमध्ये कशा पद्धतीने ग्रोथ होणार, हे प्रमोटर त्या मालकाला माहित असते. पण फॉरेन इन्व्हेस्टर कशामुळे इतकी इन्व्हेस्टमेंट केली का फॉरेन इन्व्हेस्टरनी, की त्या कंपनीमध्ये ते स्वतः जाऊन व्हिजिट करतात, त्या कंपनीमध्ये सर्व त्यांचं बघतात, त्यांना योग्य वाटलं तरच ते इन्व्हेस्टमेंट करतात. डोमेस्टिक इन्व्हेस्टर, फॉरेन इन्व्हेस्टर हे मोठमोठ्या टीम असतात त्यांच्या, हे कंपनीमध्ये स्वतः व्हिजिट करतात, बघतात ती कंपनी खरोखर प्रॉफिटेबल कंपनी आहे का, त्यामुळे ते इन्व्हेस्टमेंट करतात. बघा, आता एक स्मॉल कॅप कंपनी आणि या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीची इन्व्हेस्टमेंट आहे आणि 18% कोण आहे, तर 18% ही पब्लिक आहे, म्हणजे तुम्ही आम्ही रिटेलर आपण लोक आहोत. 18% मध्ये आपण एक आपल्याला प्लस पॉईंट असतो असा की कुठल्याही कंपनीमध्ये इन्व्हेस्टर जर चांगले असतील तर ती पण आपल्यासाठी एक कंपनी चांगली ठरू शकते. अशा पद्धतीने मित्रांनो हे काहीतरी पॉईंट होते या कंपनीचे. आपल्याला कुठल्याही कंपनीमध्ये अनालिसिस जर करायचं असेल तर अशा पद्धतीने आपण स्वतः अनालिसिस करून आपला स्वतःचं डिसिजन स्वतः घेऊ शकतो. मित्रांनो, हे तुम्हाला व्हिडिओ सांगण्याचा उद्देश हाच होता माझा की काहीतरी शिकवण्याच्या बद्दल, की नेमकं आपण पण इन्व्हेस्टमेंट करताना अशी कशा पद्धतीने आपण फंडामेंटल चेक केलं पाहिजे, कशा पद्धतीने आपण इन्व्हेस्टमेंट करताना आपण स्वतः रिसर्च केलं पाहिजे. कुणाच्या भरोशावर राहून सुद्धा आपल्याला इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही किंवा करणं ती योग्य वाटत नाही. त्यामुळे स्वतःची रिस्क ही स्वतः घेणं गरजेचे असते आणि त्याच्यामुळे आपण स्वतः शिकणं गरजेचं असते, बरोबर आहे. कुणाच्याही आयऱ्या गैराहून ऐकून किंवा कुणाचंही बघून, कुणाचे स्टिप ऐकून, कुणीतरी सांगितलं, कुणीतरी सजग केलं म्हणून आपण रिस्क घ्यायची नाही. स्वतःच्या हिमतीवर घ्यायची आणि कुठल्याही स्टॉक मध्ये मिनिमम कमीत कमी 5 किंवा 10%, म्हणजे आपल्याकडे जर अमाऊंट जर 1 लाखाची असेल तर त्या 5% किंवा 10%, म्हणजे एका कंपनीमध्ये जर 5 किंवा 10,000 मिनिमम टाकावेत. अशा छोट्या कंपन्यांमध्ये छोटीच रिस्क घेतलेली खूप चांगल्या पद्धतीची ठरू शकते. आपला रिटर्न सुद्धा चांगल्या पद्धतीचा येऊ शकतो. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण ऐकलात त्याबद्दल खूप आभारी आहे मी तुमचा. खूप धन्यवाद तुम्हाला. आणि सतत असे व्हिडिओ तुम्हाला येत जातील. चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिसर्च करून मी सांगेन की कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायची आणि कशा पद्धतीने आपण स्टॉक शोधायचे. शेवटी फायनल डिसिजन तुमचा असणं गरजेचं आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सेल करा किंवा कुठल्या कंपनीला बाय करा असा सल्ला दिलेला नाही आणि देणारही नाही. हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवावी. आणि अशाच चांगल्या चांगल्या कंपन्याबद्दल किंवा चांगल्या चांगल्या स्टॉक मधल्या चांगल्या स्टिप बद्दल मी तुम्हाला माहिती देईल किंवा या चॅनलवर तुम्हाला अशाच चांगल्या पद्धतीच्या माहिती मिळत जाईल. तर तुम्ही नवीन जर चॅनलवर आले असाल
तर आपल्या मित्रपरिवारांना चॅनल शेअर करा आणि नवीनच जर असाल तर सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. आपण अशाच कंपनीमध्ये परत एकदा भेटूयात. तोपर्यंत मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र.